नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन जवळपास 20-22 दिवस झालेले आहेत, परंतु अद्याप जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरलेला नाही. महाराष्ट्रातच सगळी ही बोंब झालेली आहे की अजून कुठल्याच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरला नाही, पंचायत समितीचा अध्यक्ष ठरला नाही. त्यातली त्यात पुण्याची जिल्हा परिषद आहे, ही सगळ्यात महत्वाची जिल्हा परिषद मानली जाते. आणि या जिल्हा परिषदेचं जे घोंगडं आहे अध्यक्षपदाचं, हे अद्याप तरी सुट नाही. म्हणजे आता जिल्हा परिषदेचं जे अध्यक्षपद आहे, आंबेगाव तालुक्याला वळसे पाटील मागताय, हवेलीला सुनील अण्णा शेळके मागतायत, खेडला मागतायत, दौंडला मागतायत, भोरला मागतायत. म्हणजे सगळ्याच तालुक्यामधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची मागणी होती. आता काल जय पवार यांची पत्रकार परिषद होती, तसंच सुनित्रा पवार यांनी सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या आमदारांची मीटिंग सुद्धा बोलवली होती. त्यामध्ये नेमकं काय झालं, आता अध्यक्षपद नेमकं कुठल्या तालुक्याला द्यायचं, ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य कमी अशा तालुक्याला द्यायचं का जिथं मंत्री महोदय आहे त्या तालुक्याला द्यायचं, हा म्हणजे संभ्रम आणि तिढा सुटना की बाबा कोणाला कुठल्या तालुक्याला आपण अध्यक्षपद दिलं पाहिजे, हा तिढा काय आपल्याला सुटताना एकंदरीत दिसत नाही. तर बघा, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, प्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका पार पडलेल्या आहे. निवडणुका होऊन जवळपास 1 महिना व्हायला आलेला आहे, तरी सुद्धा सभापती पद निवड नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद निवड नाही. म्हणजे नेमका सरकारला कारभार नेमका कोणाच्या मार्फत करायचा आहे. म्हणजे जिल्हा परिषदेचे जे सीओ आहेत, सीओ टू डायरेक्ट मंत्रालय, असा कार्यभार करायचा आहे का जिल्हा परिषदेला अध्यक्ष नेमून कार्यभार करायचा आहे, हेच का आता कळेना. आता जिल्हा परिषदेच्या सीओच्या माध्यमातून म्हणलं तर तालुक्याच्या ठिकाणची जी कामं असतात, गावगाड्यातली कामं असतात, ग्रामपंचायत लेवलची कामं असतात, हे मात्र प्रश्न जिल्हा परिषदेच्या सीओच्या मार्फत सुटत नाही. त्याला जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत, त्या सदस्यांच्या मार्फतच हे सगळे प्रश्न सुटत असतात. सदस्यांना सांगता येतं की बाबा सदस्यांना आपल्या तालुक्या आपल्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कुठं रस्ते नाही, कुठं पाणी नाही, कुठलं काय, कुठं गटर नाही किंवा कुठं अडचण आहे, हे सगळं त्यांना लक्ष ठेवून कामं करता येतात. आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड झाली, परंतु अध्यक्षाचीच निवड नाही. त्याच्यामुळं कामकाज सगळं जिल्हा परिषदेचं ठप्प आहे. महत्वाचं म्हणजे जे निवडणूक न होता जे कामकाज सुरू होतं, ही निवडणूक झाल्यामुळं त्या कामकाजाला आता सध्या लगाम लागलंय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे ते पूर्ण कामकाजच ठप्प झालेलं आहे, कामकाजच थांबलेलं आहे. की आता निवडणूक झाली की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जोपर्यंत नेमत नाही तोपर्यंत त्याचा कार्यभार सुरू होत नाही, पंचायत समितीचा सभापती नेमत नाही तोपर्यंत कामकाज सुरू होत नाही. त्या अध्यक्षाच्या निवडीसाठी आणि सभापतीच्या निवडीसाठी ते कामकाज कुठंतरी ठप्प झालेलं आपल्याला दिसतंय. आता असंच जिल्हा परिषदेचं सुद्धा झाली की जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका नव्हत्या झाल्या तोपर्यंत कामकाज सगळं सुरळीत चाललेलं होतं. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या की कामकाजाला काहीसा लगाम लागल्याने झालाय. कुठलंही काम घेऊन गेलं की जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडनं सांगण्यात येतं की अध्यक्षपद निवडलं नाही, अजून अध्यक्षपद नाही निवडल्यामुळं कामकाज करता येत नाही पुढं. म्हणजे त्यांनी आदेशच काय नाही ना, आता काय करायचं पुढं काय नाही, असं काहीसं बोललं जातं. महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे नेमणं गरजेचं आहे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून इतर सगळी कामं सुद्धा होतात. मग हे निवडणुका होऊन सुद्धा महिनाभर झालं तरी सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष का निवडला जात नाही. आता तिथं नेमकं बघा, आता सातारची काल
सातारचं सुद्धा काल असंच सुरू आहे. तिथं भारतीय जनता पक्षाचे ज्या जिल्हा परिषद सदस्य आलेत त्या पाठोपाठ एकनाथ शिंदेचे आलेले आहेत. तर तिथं सुद्धा असं म्हणणं आहे की बाबा आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा अध्यक्षपद बसणार आहे, पण दुसरीकडे भाजपचं म्हणणं आहे की आमचा बसणार आहे. म्हणजे सगळीकडे असंच झालेलं आहे. त्यातले त्यात आता पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची सत्ता आलेली आहे. आता घड्याळाची एखादी सत्ता आली म्हटल्यावरती तिथलं तरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड ही लवकरात लवकर जाहीर करून निवड करणं गरजेचं आहे. निवड प्रक्रिया ही जाहीर झाली तिथपर्यंत सांगण्यात येतं, पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाला करायचा हे मात्र सांगता येत नाही. आता पुणे जिल्हा परिषदेचा गटनेता निवडलेला आहे. श्रीमंत ढोले हे गटनेता म्हणून निवड झालेले आहे. गटनेत्यांची जरी निवडी झालेल्या असल्या तरी अध्यक्षपदाच्या निवडी मात्र अध्यक्षपदाची ही लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड म्हणजे कामकाज सगळं सुरळीत होईल असं एकंदरीत दिसतंय. आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचं म्हटलं तर त्याचं गोंगडा अजून भिजत राहिलेला आहे की कुठल्या तालुक्याला अध्यक्षपद द्यायचं, त्या तालुक्यामध्ये कोणाला द्यायचं. जर इंदापूर तालुक्याला द्यायचं म्हटलं तर इंदापूर तालुक्यामध्ये 2 गट आहेत, दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील. आता हर्षवर्धन पाटील यांची कन्या निवडून आलेली आहे अंकिता. तर दत्तात्रय भरणे यांच्या गटाचे सुद्धा जवळपास सगळेच म्हणजे बरेच जण निवडून आलेले आहेत, जसे की श्रीमंत ढोले असेल, दीपक जाधव असेल, यशराज जगदाळे असेल, किंवा ते बनगर असेल, किंवा इतर अजून निवडून आलेले राखीव मधले काय असतील, किंवा शाळगाव गटातलं उमेदवार असेल. तर आता ह्याच्यामध्ये नेमकं समजा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जर इंदापूर तालुक्याला द्यायचं म्हटलं तर कोणाला द्यायचं, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. तर त्याहून दुसरं की इंदापूर तालुक्याला द्यायचं का नाही. इंदापूर तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री आहे, कॅबिनेट मंत्रीपद आहे, आणि एक पद असताना दुसरं पद द्यायचं कसं, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. आंबेगाव तालुका असेल किंवा मावळ तालुका असेल, इकडं आमदार आहे परंतु मंत्रीपद नाही, त्याच्यामुळे त्या तालुक्याला पद द्यायची असंही एकंदरीत बोललं जातं. आता बारामती तालुका सुनेत्रा वहिनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. इंदापूर तालुक्याला दत्तामामा भरणे हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री आहेत. मग उर्वरित राहतो दौंड तालुका, पुरंदर तालुका. या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा आमदार नाही. मग या तालुक्याला काय पद दिली जातील का. तसंच दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्याला गेल्या वेळेस उपाध्यक्षपद दिलेलं होतं, तर आता तिथं काय पद दिलं जाईल का. दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपद नाकारलेलं आहे तब्येतीच्या कारणास्तव. मग ते सुद्धा म्हणू शकतात की बाबा मी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रीपद घेतलेलं नाही, परंतु आता माझ्या विचाराच्या माणसाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्यात यावं, असं सुद्धा म्हणू शकताय. तर तसंच मावळमध्ये सुद्धा बाळा बेगडे यांच्या विरोधामध्ये सुनील शेळके हे निवडून आलेले आहेत. सुनील शेळके यांच्या सुद्धा गटाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे सुनील शेळके. असंच काहीच शंकर मांडेकर असतील बोरचे, किंवा शिरूर मतदारसंघाचे उमेदवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले. पुणे जिल्हा आणि पुणे ग्रामीण या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार निवडून आलेले आहेत. शहरी भाग वगळता ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचे आहेत, आणि त्याच्या पाठोपाठ तुतारीचे आहेत. मग जिल्हा परिषदेचं जे अध्यक्षपद आहे हे अध्यक्षपद देताना मात्र सगळ्या गोष्टी बघून दिलं जाईल की त्या तालुक्यामध्ये आपली ताकद किती आहे. ही ताकद वाढवायची असेल तर काहीतरी तिथं पद दिलं पाहिजे, आणि त्या पदाच्या माध्यमातून आपल्याला तिथं येणारी जी 2029 ची विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, त्या लोकसभेला त्या तालुक्यातून चांगलं मतदान आपल्याला पडलं पाहिजे, किंवा विधानसभेला आपला उमेदवार तिथून निवडून आला पाहिजे. अशा पद्धतीनं तिथं एखादं जर पद दिलं ह्याच्यासाठी तर आपली ताकद वाढेल असंही बघितलं जाईल. म्हणजे बघा आता सासवड जो पुरंदर तालुका आहे, या तालुक्यामध्ये विजयबापू शिवतारे हे शिवसेनेचे आमदार आहे, एकनाथ शिंदे गटाचे.
तर दौंडमध्ये राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. तर ह्या 2 तालुक्यावरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं की बाबा ह्या 2 तालुक्यामध्ये आपल्याला ताकद वाढवायची आणि इथं सुद्धा पदं दिली जाऊ शकतात. असंच काहीच आता इतर तालुक्यांमध्ये सुद्धा झालेलं आहे की इथं ज्यात काय काय तालुक्यांना आमदार आहे परंतु लोकसभेला खासदार निवडून येत नाही, हे सुद्धा गणित बघितलं जातं. आता पुणे लोकसभा मतदारसंघ हा शहरी भागाचा लोकसभा मतदारसंघ आहे. दुसरा शिरूर मतदारसंघ जो आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचा उमेदवार निवडून आलेला आहे. इकडं बारामती लोकसभा हा तुतारीचा उमेदवार निवडून आलेला आहे. परंतु मावळ मतदारसंघ आणि पुणे मतदारसंघ म्हणजे मावळामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे, तर पुणे शहरामध्ये भाजपचा उमेदवार आहे कमळाचा. आता ग्रामीण पट्टा जो येतो हा पिंपरी चिंचवडच्या पलीकडचा, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण पट्टा मावळ वगैरे तिकडचा भाग येतो, खेड, मावळ, राजगुरुनगर हा. तर हा भाग सुद्धा बळकट करण्याच्या दृष्टीनं इकडं सुद्धा पद दिलं जाऊ शकतं की जसं पिंपरी चिंचवडला पार्थ पवार खासदारकीची निवडणूक लढवणार हे आपल्याला पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं की तिथं पराभव झाला, परंतु येणाऱ्या आता निवडणुकीला तिथं सुद्धा ती पार्थ तयारी करत असेल हे सुद्धा नक्कीच दिसतंय. आता पार्थ पवार हे राज्यसभेवरती खासदार म्हणून गेलेला आहे, परंतु जिल्हा जो आहे हा आपल्याच ताब्यात राहिला पाहिजे, जिल्ह्याचे बहुसंख्य आमदार हे आपलेच निवडून आले पाहिजे, ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं बघून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं जाईल. सध्या अद्याप तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं घोंगडं भिजतच राहिलेलं आहे. म्हणजे अजून तरी ते प्रश्न सुटलेला नाही की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला द्यायचं. आता दौंड तालुक्याला जर दिलं तर ते रमेश थोरात किंवा त्यांच्या गटाला किंवा वीर धवल जगदाळे हे पवार कुटुंबाच्या अतिशय जवळचे आहेत. पाठीमागच्या काळामध्ये रमेश थोरात हे विरोधात गेले होते, परंतु वीर धवल जगदाळे हे दौंड शुगर कारखान्याच्या माध्यमातून पवारांच्या जवळ आहेत आणि ते पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ते अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं वीर धवल जगदाळेंना, किंवा पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा दिलं जाऊ शकतं की तिथं राष्ट्रवादी बळकटीकरणासाठी तिथं भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा संघर्ष आहे. म्हणजे जे संजय जगताप काँग्रेसचे आमदार होते ते भाजपमध्ये गेले आणि शिवतारे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे, मग राष्ट्रवादी काँग्रेस तिथं बळकट करण्यासाठी तिथं सुद्धा पद दिलं जाऊ शकतं. असं सुद्धा सगळं होऊ शकतं की ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं. तर नेमकं कुठल्या तालुक्याला पद देईल हा मात्र अजून तरी सध्या संभ्रमच आहे, असंच आपल्याला एकंदरीत दिसतंय सध्या तरी. तर बघा, लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड व्हावी असंच सगळ्यांना वाटतंय आणि लवकरात लवकर जिल्हा परिषदेचं जे कामकाज आहे ते सुरू व्हावं असंच सगळ्यांना सध्या तरी वाटतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.